आता वळूयात निवडणुकीच्या महासंग्रामाकडे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे। तसंच राज्यातील जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी पक्षाची ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे त्याला त्या ठिकाणी जास्त जागा अशा फॉर्म्युल्यावर स्थानिक पातळीवर युती करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही दानवेंनी सांगितलंय। भारतीय जनता पार्टीनं राज्यातील आमच्या सर्व जिल्हा युनिटला सूचना दिलेल्या आहेत की जिल्ह्यामध्ये मित्रपक्षाशी एकत्र बसा आणि त्या ठिकाणी युती करा। भारतीय जनता पक्ष युती करायला तयार आहे, परंतु युती होत असताना आत्ताची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी जास्त जागा, ज्या ठिकाणी कमी ताकद त्या ठिकाणी कमी जागा, या हा असा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे। आणि जर युती होत असेल तर या सूत्राप्रमाणे युती करायला काहीच हरकत नाही। अमरावतीमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। भाजपशी युतीची चर्चा चालू असताना शिवसेनेने आपली तयारी पूर्ण ठेवावी, मग युती झाली तरी आणि नाही झाली तरी ठीक अशी भूमिका असायला हवी असं आवाहन खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलंय। तसंच आधीचा अनुभव वाईट असून भाजपच्या युतीला गाजराची पुंगी अशी उपमा देत गाजराची पुंगी वाजली तर नाही वाजली तर मोडून खाल्ली असं बोलत भाजपसोबतच्या युतीला गुऱ्हाळाचा समाचार घेतलाय। आपलं काम चालू ठेवायचं, काही निष्पन्न चांगलं झालं आपल्या मनासारखं तर जरूर करायचं, नाही झालं तर सोडून द्यायचं। असं म्हटलं जातं ते गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली। झाली युती तर झाली, पण ती सन्मानपूर्वक आम्हाला हवंय त्या पद्धतीने झाली तरच आम्ही ती करणार आहोत, नाहीतर निश्चित करणार नाही आहोत।